आज आहे पिठोरी अमावास्या। श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या असं म्हटलं जातं। या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करून पिठोरी मातेची पूजा करते। मी यायच्या आधी आईने डाळ, भात आणि छोल्याची भाजी करून घेतली होती। मी आल्यानंतर अळंबीची भाजी म्हणजे मशरूमची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर साजूक तुपातली खीर सुद्धा बनवली। हे दोन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। नैवेद्य बनवून झाल्यानंतर थोडीशी भांडी निघाली होती तर ती भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मग देवीला नैवेद्य दाखवला। आमच्याकडे अशी पद्धत आहे की लहान मुलांना डोक्यावरून गोड पदार्थ दिला जातो, तर मी भाग्यश्री आणि दर्शनला माझ्या डोक्यावरून खीर दिली। आता श्रावण संपून भाद्रपद महिन्याची सुरुवात होईल आणि आपल्याला वेध लागतात ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची। आणि माझा तर सगळ्यात आवडता सण म्हणजे गणपती बाप्पा आहे। मी सुद्धा खूप आतुरतेने वाट पाहत आहे आपल्या बाप्पाची। कॉफी बघा पलंगाला छोटीशी फळी आहे, त्याच्यावर कशी कॅटवॉक करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये।